पावसाळा सुरू झाला की झाडं कोसळण्याच्या घटना समोर येतात। अनेकदा झाडांच्या मुळांना झालेली हानी, खोडातील कूच किंवा असंतुलित वाढ वेळेवर लक्षात न आल्यानं जीवित आणि वित्तहानी होते। मात्र आता नागपूर महापालिकेने अशा दुर्घटना टाळण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेतली आहे। एआय आणि लायडार तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं झाडांची वैज्ञानिक तपासणी करून त्यांचे डिजिटल हेल्थ कार्ड तयार करण्यात आले। पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट। पावसाळ्यात रस्त्यालगतची झाडे कोसळून अपघात होणे ही नवी बाब नाही। अनेकदा वाहनांचे नुकसान होते, वाहतूक विस्कळीत होते आणि काही वेळा जीवितहानीही होते। झाडांच्या मुळांना झालेली हानी, खोडातील कूज आणि आजूबाजूच्या बांधकामांचा परिणाम याची माहिती वेळेवर मिळत नसल्याने अशा घटना घडतात। मात्र आता नागपूर महानगरपालिकेने यावर आधुनिक उपाय शोधलाय। एआय आणि अत्याधुनिक लायडार तंत्रज्ञानाचा वापर करून वृक्षांचे स्कॅनिंग आणि डिजिटल मॅपिंग करण्यात येणार आहे। या प्रक्रियेत प्रत्येक वृक्षाचा स्वतंत्र डिजिटल रेकॉर्ड आणि त्रिमितीय नमुना तयार होणार आहे। 4 चाकी वाहनावर बसविण्यात आलेल्या या यंत्राचे महापौर आणि आयुक्तांच्या उपस्थितीत लोकार्पण करण्यात आलं। आणि आपलं जसं स्कॅन होतं तर तशा प्रकारचं झाडांचं स्कॅनिंग या मशीनच्या माध्यमातून होणार आहे। जी गाडी चालत राहणार आहे 40 पर्यंतच्या स्पीडनी, त्या स्पीडमध्ये चालताच हे स्कॅनिंग होत राहणार आहे। म्हणजे ऑटोमॅटिक स्कॅनिंग आहे आणि त्याच्यामध्ये झाडाची एकूण स्थिती कशी आहे, त्याचं वय किती असेल, त्याचा कॅनोपी किती आहे, काही पोकळ आहे का झाड, त्याला कुठल्या औषध पाण्याची गरज आहे का, त्याच्या वयासोबत ते अधिक काही टिकू किती शकतं, धोकादायक आहे का काय, या सगळ्या गोष्टीचा डाटा तयार होणार आहे। प्रत्येक वृक्षाचे अचूक स्थान, प्रजाती आणि अंदाजित वयाची माहिती मिळणार। झाडांची आरोग्य स्थिती आणि संरचनात्मक मजबूतीचा अभ्यास शक्य होणार। धोकादायक वृक्षांवर तातडीने उपचार किंवा छाटणी करता येणार। पावसाळ्यात झाडे कोसळण्याच्या घटना कमी होण्यास यामुळे मदत होणार। स्माइल काउन्सिल उपक्रमांतर्गत ही महत्त्वाकांक्षी योजना प्रायोगिक तत्वावर राबवण्यात येत आहे। या प्रकल्पाची संपूर्ण जबाबदारी ट्रिकोटेक कंपनीकडे सोपवण्यात आली आहे। या उपक्रमांतर्गत प्रत्येक वृक्षाचे डिजिटल हेल्थ कार्ड तयार केले जाणार। त्यामध्ये झाडाची प्रजाती, वय, आरोग्य स्थिती, संरचना, धोका पातळी आणि आवश्यक उपाययोजनांची माहिती नोंदवली जाणार आहे। प्रारंभी शहरातील 5000 वृक्षांचे डिजिटल हेल्थ कार्ड तयार करण्यात येणार आहे। विशेष म्हणजे 30 ते 40 किलोमीटर प्रति तास वेगाने धावणाऱ्या वाहनातून ही माहिती संकलित केली जाणार आहे। त्यामुळे वृक्ष व्यवस्थापन अधिक अचूक आणि नियोजनबद्ध पद्धतीने करता येणार आहे। अभी मशीन की जो खासियत है, ये इम्पोर्टेड लाइडार स्कैनर मशीन है जो हमें पेड़ों के बारे में एकदम एक्यूरेट इन्फॉर्मेशन देती है। जीपीएस लोकेशन ट्रीज का मिलता है, एक्यूरेट लोकेशन, उसके साथ में उसका हाइट कितना है, उसका ट्रंक का डायमीटर कितना है, वो स्पीशीज़ कौन सा है, ये सब चीज़ें हमें पता चलती है। उसके साथ साथ ट्रंक स्टेबिलिटी, यानी पेड़ का स्टेबिलिटी क्या है, कितना है, पेड़ में क्या धोखे है, अगर पेड़ गिर सकता है, नहीं गिर सकता है, तो ये सारी चीज़ें भी इस असेसमेंट के थ्रू हमें पता चलेंगी। पर्यावरण संवर्धन आणि नागरिकांच्या सुरक्षेचा समतोल साधण्यासाठी तंत्रज्ञानाची साथ किती महत्त्वाची ठरू शकते याचं हे उत्तम उदाहरण मानलं जातंय। झाडांचे डिजिटल हेल्थ कार्ड तयार झाल्यानंतर संभाव्य धोके आधीच ओळखून आवश्यक उपाययोजना करता येणार आहेत। परिणामी पावसाळ्यात होणाऱ्या दुर्घटनांवर मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळवणे शक्य होणार आहे। जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर।